नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे। मित्रांनो, शेतकरी कर्जमाफी जाहीर झालेली आहे। अनेक ठिकाणी या याद्या लावण्यात आलेल्या आहे, काही ठिकाणी लावण्यात आलेल्या नाही, त्या सुद्धा याद्या आता लवकरच लावण्यात येतील। तर मग पात्र असून सुद्धा जर कर्जमाफी यादीत नाव नसेल तर मग कुठे तक्रार करायची, या संदर्भात शासनाने महत्त्वपूर्ण अपडेट दिली आहे। त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना जाहीर केलेली आहे। 2 लाखापर्यंत कर्ज माफ केले जाणार आहे। त्याची अंमलबजावणी देखील लवकरच होणार आहे। मात्र पात्र असून देखील शेतकऱ्यांचे कर्जमाफीच्या यादीत नाव नसेल तर त्यांनी कुठे दाद मागायची, याचे उत्तर देखील शासनाकडून देण्यात आलेले आहे। शासनाकडून पात्र लाभार्थ्यांना एक विशेष युनिक क्रमांक दिला जाणार आहे। ही यादी ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय तसेच शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर प्रसिद्ध केली जाणार आहे। मग ह्या याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर तुम्हाला कळेल की तुमचं नाव आहे किंवा नाही। मग जर या यादीत शेतकऱ्यांचे नाव नसेल तर तक्रार असेल तर तक्रारीचे निवारण करण्यासाठी शासनाने प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक जिल्हास्तरीय समिती स्थापन केली आहे। या यादीत नाव नसणे, आधार लिंक नसणे किंवा कर्जाच्या रकमेबाबत काही अडचणी असतील तर त्या सोडवण्याची जबाबदारी या समितीवर सोपवण्यात आलेली आहे। तेथे शेतकऱ्याला दाद मागता येणार आहे। दाद मागण्यासाठी आपण डायरेक्ट या समितीकडे कसे जायचे, तर तलाठी, कुर्सी सेवक यांच्यामार्फत तुम्ही तक्रार अर्ज करू शकता आणि त्या ठिकाणी तुम्हाला दाद मागता येणार आहे। त्यामुळे तुमचं जर या यादीत नाव नसेल तर तुम्ही तुमच्या तलाट्याकडे किंवा कुर्सी सेवकांकडे संपर्क साधू शकता। तर मित्रांनो, कर्जमाफी योजनेचा लाभ राज्यातील सुमारे 56 लाख शेतकरी बांधवांना मिळणार आहे। शेतकऱ्यांची कर्जाच्या ओझ्यातून मुक्तता करण्यासाठी शासनाने तब्बल 36,500 कोटी रुपयाचा मोठा निधी उपलब्ध करून दिलेला आहे। मग नवीन कर्ज कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे। तर पैशाचे वाटप थेट शेतकऱ्यांच्या संबंधित बँक कर्ज खात्यात डीबीटीद्वारे शासनाकडून जमा केले जाईल। जुलैच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पैसे जमा करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज काढता येईल। तर मित्रांनो, अशा पद्धतीने अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।